नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे घरची आठवण या रेसिपीमध्ये. तर मी आज आपणासाठी बनवत आहे पारंपरिक पद्धतीचे कोंडबळे. तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. मी येथे घेतले आहे एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ, छोटी वाटी गव्हाचे पीठ, छोटी वाटी बेसन पीठ आणि ओव्याचे 4-5 पाणी कातरून घेतलेले आहेत. हळदी, 2 चमचे काळे तिखट, 1 चमचे ओवा, 1 चमचे तीळ आणि लसूण अद्रक पेस्ट. तर आपण आता पीठ मळून घेऊया. ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ हे सर्व एकत्र करून घेऊया. यामध्ये आपण नंतर ओव्याचे पानं घालूया. नंतर आपण थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि हळदी पावडर, लाल मिरची पावडर, ओवा, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि तीळ हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. नंतर आपण थोडे थोडे पाणी टाकून पीठ छान असे मळून घेऊ. पीठ छान मळत आहे. नंतर आपण याला छान मळून घेतल्यानंतर थोडेसे झाकून ठेवू. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. थोडंसं तेल 2 चमचे साधारण असेल त्यात आपण टाकूया. 1 चमचे मोहरी, 1 चमचा जिरा, अद्रक लसूणची पेस्ट. नंतर आपण थोडासा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकूया. थोडंसं लाल होईपर्यंत छान परतून घेऊया. नंतर त्यात 1 टोमॅटो टाकूया. ते पण छान असं लाल होईपर्यंत परतून घेऊया. परतून 1 चमचा मीठ टाकूया. नंतर हळदी घालू आणि थोडंसं लाल तिखट आणि नंतर 1 तांब्या पाणी ओतूया. याला उकळी फुटूस तर आपण इकडं कोंडबळे बनवून घेऊया. छान असे कोंडबळे बनवून झालेले आहेत. तोपर्यंत आपल्या अन्नाला उकळी फुटत आहे. छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आपण एक करून सर्व कोंडबळे या फोडणीमध्ये टाकून घेऊया. साधारण 10 ते 12 कोंडबळे आपण टाकूया. सर्व जर टाकले तर एकमेकाला चिटकू शकतात. एवढेच आपण इथे टाकायचे आहेत. याला छान उकळी येऊ देऊ. दुसरी उकळी आल्यानंतर आपण बाकीचे उरलेले सगळे कोंडबळे टाकून घेऊयात आणि थोडंसं ताट ठेवून शिजवून घेऊयात. पाहूया टाकून कोंडबळे कसे शिजले आहेत ते चेक करून बघूया 1-2-3 मिनिटानंतर. आणि आता कोंडबळे छान असे शिजलेले आहेत. 5 मिनिटं झाले होते. आता कोंडबळे मी बाउलमध्ये काढून दाखवत आहे. छान असे मऊ कोंडबळे शिजलेले आहेत. यावरून तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. तर तुम्ही घरच्या घरी असे
कोंडबळे करून खाऊ शकता। ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।